तर हॅलो गाईज, आम्ही चाललेलो आहे हैदराबादला आणि इथं सगळे बसलेले आहेत. बॅग पॅक करून झालेलं आहे. जेवायला खायला परत येताना हाय हाय लाईट्स लावा. दोन दिवस लाईट आपली लावायची असते. तुम्हाला समोर आपल्या बाल्कनीत चहा बनवूया का आपण? चहा बनवूया का? चहा मिल्क पावडर आहे. हेलो गाइस, चाय पी लो. आई लेवर स्टार्ट ते किती बनी मस्त मस्त सॉफ्ट सॉफ्ट. हॅलो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहे हैदराबाद मध्ये. आता हॉटेल मध्ये आलेलो आहे. हे बाहेरचा व्ह्यू. ते आमची व्हॅन. इकडे हेअर ड्रायर. पप्पांना पण त्यांना पण घ्यायचं त्यात.
मी ना काढत फोटो तिकडे व्हिडिओ करतो. तर सकाळचा आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आमचा पहिला स्पॉट होता हा चारमिनार. तर इथं खरं तर संध्याकाळच्या वेळेला पाहिजे होतं, कारण आता लाईटिंग असते ह्याला, पूर्ण ह्याला लाईटिंग आहेत, पण त्या संध्याकाळी चालू होतात. सकाळी आता आम्ही आलो त्यावेळी ऊन झालेलं होतं, 11 साडे11 वाजून गेलेल्या होत्या. आता जिथं हॉटेल होतं ते सिकंदराबाद होतं आणि हैदराबाद मेन हैदराबादमध्ये हे चारमिनार येतं. तर ऊनच होतं आणि बरीच शॉपिंगची दुकानं इथं होती. जर शॉपिंग करायची असेल तर इथं बरंचसं आहे, म्हणजे त्या टाईपच्या अशा बांगड्या वगैरे जे काही असतं ना शॉपिंगचं बरंच साहित्य होतं. पण बांगड्या, मेन बांगड्या आणि हे असं आता आपल्याकडं कसं असते तशी छोटी छोटी दुकानं तशी सुद्धा फिरत होते आणि होते. नाही घेतो चप्पल काढायची राहील. तर चारमिनारच्या पाठीमागच्या साईडला हे मंदिर होतं. आणि इथं हा जिना एकदम खडा होता आणि आम्हाला अंदाज आला नाही की एवढ्या पायऱ्या असतील, आता संपल मग संपल. वरती असं काहीच नव्हतं, वरून फक्त हा व्ह्यू दिसत होता. आणि जिना मात्र खडा आणि स्पेस कमी होता आणि एकतर गरमी आणि अशा लाईटिंग होत्या, नाही तर अंधारच राहतो इथं. आता हे कसं खूप जुनं आहे, आतून कलर वगैरे सुद्धा ह्याचा बऱ्यापैकी गेलेला होता. त्यामुळे उतरताना सुद्धा काळजीपूर्वकच उतरावं लागत होतं आणि चढताना तर मग विचारूच नका. आणि वरती गेल्यानंतर हे वरून चारमिनार अशा पद्धतीनं दिसत होतं. नंतर मग खाली येताना परत अशी दुकानं होती, बरीचशी शॉप होती, जसं की इयरिंग्ज असतील, कानातले, मोत्याचे बरंचसं काय काय होतं आणि बांगड्या अशा मोठ्या मोठ्या ह्याच्या
पण ह्याचे रेट पण तसे जरा जास्तच होते आणि बांगड्या पण त्याची क्वालिटी पण त्याची चांगली होती. तर आम्ही थोडंफार एवढी जास्त काय शॉपिंग केली नाही. जे काय घ्यायचं होतं थोडंफार घेतलं आणि शॉपिंग करतच असे लास्टपर्यंत भरपूर सगळी दुकानं होती. ते काही एवढं मी शूट नाही घेतलं, ऊन पण भरपूर होतं. तर 4 मीनार झाल्यानंतर आम्ही इथं स्नो वर्ल्डमध्ये आलेलो होतो. तर तिथं तिकीट वगैरे घेतलं आणि मोबाईल अलाउड नव्हता आणि मोबाईल न्यायचाच असेल तर मग त्याचा 50 रुपये देऊन पास काढायचा होता. तर 1-2 मोबाईल घेतले आम्ही आत आणि इथं छान थंड होतं. इथंच मग स्नो वर्ल्डमध्ये बराच वेळ घालवला. ऊन होतं त्यामुळं आतमध्ये छान वाटलं, जसं की काश्मीरचं फील यामध्ये आलं. मुलांना पण खेळायला होतं बरंचसं. त्यांनी स्लाईडिंग वगैरे होत्या त्या खेळल्या आणि नंतर मग त्यांनी आता घालायचे कपडे दिलेली होती चेंज करायला, ते सगळं घालून नंतर आतमध्ये गेलो. मला घेतलं का? घामायला लागला. अगर आप लोग ज़्यादा जगह तीन 20 मिनट के बाद सफाई का सेक्शन है, तो सिर्फ 5 मिनट के लिए रहेगा. आप सभी से सफाई का जरूर लीजिए. स्नोफॉल के बाद लीजिए रहेगा और सिर्फ 15 मिनट के लिए रहेगा. आप सभी से निवेदन है कि डीजे का भी जरूर लीजिए. वरती जाऊन असं स्लायडिंग होतं. तर हे सगळ्यांनी केलं यामध्ये, पण व्हिडिओमध्ये ते काही एवढं क्लिअर येत नव्हतं. खाली जायला का रुद्र आला.
नंतर स्नो वर्ल्डमध्ये तिथं आम्ही नाश्ता वगैरे तिथं केला परत एकदा आणि नंतर आलो इथं बिर्ला टेम्पलला. हे टेम्पल एवढं सुंदर आणि छान होतं ना, पण याला पण भरपूर पायऱ्या आणि खूप मोठं होतं. पण तिथं मोबाईल अलाउड नव्हता. मोबाईल खालीच जमा करून नंतर आम्ही वरती गेलो. तर इथून वरती जायचं होतं. तर फार छान असं बघा हे दिसतंय आणि तिथून ना पूर्ण हैदराबादचा व्ह्यू एवढा सुंदर दिसत होता. पण मोबाईल तिथं अलाउड नसल्यामुळं ते मंदिर फार सुंदर होतं आणि खूप मोठ्या ह्याच्यात होतं. जागा पण खूप अशी मोठी होती, त्यात हे मंदिर होतं. नंतर ते झाल्यानंतर आम्ही हे कुठलं तरी गार्डन होतं आणि तिथं लेझर शो होता. तर तिथं पण आता फिरण्यासारखं इथं भरपूर आहे. आपल्याकडे तेवढा टाईम नसतो. आपण 1-2 दिवसासाठी गेलं की एवढं फिरून होत नाही. तरी बऱ्यापैकी गाईड घेतल्यामुळं ते कसं कोणता पॉईंट ते आपल्याला व्यवस्थित असं कवर करून दाखवत होते. इकडं वास कसला यायला लागला ना. तोड की सांगितलं तोडू का 100 वेळा विचारतील का. ओरडते जरा हिला. नंतर दिवसभर फिरून बरोबर 8 वाजता आम्ही हॉटेलवरती पोचलो. तर नंतर फ्रेश होऊन परत एकदा इथंच जेवायला जायचं होतं. ते जवळच होतं, चालतच गेलो आणि नंतर जेवण करून आलो. तर हॅलो गाईज, आपण दिवसभर फिरून आलेलो आहे. अरे बाबा काय लावलेली खराब होईल. आता हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे आम्ही. आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. आपली रूम आता आपण खाली बसायचो. आता रूम मध्ये जाऊन फ्रेश होणार, नंतर डिनरला जाणार. वेलकम बॅक. वेलकम. अरे माझी चप्पल इकडेच आहे. तर आता फ्रेश होऊन आम्ही जाणार डिनर कराय.
दिवसभर फिरलेलो आहे ते तुम्ही व्लॉग मध्ये बघचालच. दिवसभर काय झालंय ती एका दिवसात आम्ही एवढं सगळं फिरलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी फक्त रामोजी सिटी आणि थोडीफार शॉपिंग काय करायची होती ती केली आणि संध्याकाळी परत रिटर्न 8-9 वाजता तिथून आम्ही